आजारपणातून नुकतेच बरे झालेले शरद पवार राज्यसभेची खासदारकी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच सातारा दौऱ्यावर गेले। खरं तर या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय, कारण सातारा हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून इथे सुरू असलेल्या भाजप शिवसेनेतील राढ्यामुळे बरंच चर्चेत आहे। शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांचं गणितही कायमच जुळत राहिलंय, म्हणून या दौऱ्याला आणखीनच विशेष महत्त्व प्राप्त झालंय। याबद्दलच आपण अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर शरद पवारांच्या या सातारा दौऱ्याचं विशेष कारण काय, तर शनिवारी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 67व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते साताऱ्यात आले। 9 मे कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी आणि शरद पवारांचा सातारा दौरा हे समीकरण राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे। पण यंदा हे नेहमीपेक्षा जरा वेगळं होतं, कारण पार्श्वभूमी याची जरा वेगळी आहे। तर जसं की आपल्याला माहिती आहे, एकीकडे शरद पवारांना राज्यसभेची खासदारकी मिळाल्यानंतर आणि सुनेत्रा पवारांना बारामती पोटनिवडणुकीत विजय मिळाल्यानंतर शरद पवारांनी सर्वात पहिला दौरा साताऱ्याला करणं निवडलाय। महत्वाचा मुद्दा म्हणजे सातारा हा जिल्हा राजकीय दृष्ट्या तसा संवेदनशील असणारं ठिकाण आहे, कारण साताऱ्यात सत्ताधारी महायुतीत शिवसेना आणि भाजपमध्ये जिल्ह्यावरून जोरदार खडाजंगी सुरू आहे। दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असताना विरोधकांमध्ये मात्र एकजूट दिसून आली। राष्ट्रवादीत फूट पडून 2 गट निर्माण झाले असले तरी साताऱ्यातील पवारनिष्ठ कार्यकर्ता अजूनही शरद पवारांभोवती ठामपणे उभा असल्याचं चित्र या दौऱ्यात स्पष्ट दिसून आलंय। मुंबईवरून सायंकाळी 4च्या सुमारास पवारांचं वाहन शासकीय विश्रामगृहात दाखल होताच शरद पवार आगे बढो, तुतारी वाजणारच अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। कार्यकर्त्यांचा उत्साह एवढा प्रचंड होता की खासगी सुरक्षा रक्षक आणि सातारा पोलिसांना बंदोबस्तासाठी अक्षरशः धावपळ करावी लागली। आता या सगळ्यात लक्ष वेधून घेणारा मुद्दा आहे तो म्हणजे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात असलेलं चांगले राजकीय संबंध। राजकीय निरीक्षकांच्या मते शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांचं गणित कायमच जुळत राहिलंय। हे दोन नेते उघडपणे वेगळ्या बाजूला असले तरी त्यांच्यात राजकीय संबंध चांगले आहेत। शिंदे मुख्यमंत्री असताना अनेक निर्णयांमध्ये पवारांची थेट संघर्ष टाळण्याची त्यांची भूमिका आपल्याला दिसली, आणि आता जेव्हा भाजप आणि शिवसेनेत साताऱ्यावरून वाद आहेत आणि अशा क्षणी पवार साहेब साताऱ्यात दाखल होणं या राजकीय घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। त्यामुळे आजच्या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यामुळे आता साताऱ्याच्या या दौऱ्यात शरद पवार नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।